ब्रेक नंतर या महाचर्चेत पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि आता सगळ्यात मोठी आकडेवारी समोर आलेली आहे। कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना संपूर्ण देशाचा आकडा समोर आला। यात एनडीएला तब्बल 390 जागी यश मिळू शकतं। पंतप्रधान मोदी विजयाची हॅट्रिक करण्याची शक्यता आहे, तर इंडिया आघाडीला फक्त 96 जागा मिळू शकतात असं झी 24 तासचा ओपिनियन पोल सांगतोय। इतरांना 57 जागांवरती समाधान मानावं लागू शकतं। तेव्हा पुन्हा एकदा मोदी सरकार येणार 2024 ला असा झी 24 तासचा ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय। यावरती पाठक सर, पुन्हा एकदा मोदी सरकार नक्कीच। तुम्ही आता ज्या टोटल घेतल्या त्याप्रमाणे 267 पर्यंत मी पोहोचलो होतो, त्यामुळे मी ब्रेकिंग न्यूज देणार होतो, पण तुम्ही सरळ 390 वर पोहोचला। बघा, मोदीजींनी अतिशय विचारपूर्वक 370 भारतीय जनता पक्षाला आणि एनडीएला 400च्या वर मिळतील असं आम्हाला टार्गेट दिलेलं आहे। आणि हे टार्गेट अतिशय आमच्या सूक्ष्म अशा ॲनालिसिसच्या बेसिसवर आहे। त्याचं कारण असं आहे की आज प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक राज्याला डबल इंजिन की सरकार हवी आहे, आणि म्हणून ते मोदीजींना आपलं मत टाकणार आहे। मोदीजींनाच का, तर देशामध्ये आपल्याला असं सशक्त नेतृत्व जे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सिद्ध झालेलं आहे, आणि अंत्योदयाच्या नाऱ्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जलजीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याचं पाणी असेल, शौचालय असतील, घराघरामध्ये वीज असेल, अन्नधान्याचा पुरवठा असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे असतील, किंवा किसान योजना ज्या असतील वेगळ्या वेगळ्या, आणि महिलांचं सशक्तीकरण असेल, याचबरोबर इतर जे महत्त्वाचे मुद्दे होते भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने, 370 कलम हटवणं असो, GSTचं इम्प्लिमेंटेशन असो, 35A असो, आणि आता CAA देखील लावलेला आहे। अशा प्रकारचे सगळे असे कामं ज्या प्रकारे मोदीजी करतात आहे, त्या दृष्टीने देशातल्या जनतेने हे आपलं मन बनवलेलं आहे की यावेळेस आपल्याला मोदींना निवडून आणणं अतिशय महत्त्वाचं आहे। राहायला प्रश्न विरोधक का कमकुवत आहे, तर भारतीय जनता पक्षाचा असं कुठेही आमचा प्रयत्न नसतो की विरोधक असू नाही। मला सांगा की जेव्हा इतक्या महत्त्वाचा पिरियड आहे तेव्हा यांचे नेते यात्रा काढतात। मागच्या यात्रेचा अनुभव काय आहे, त्यांची यात्रा छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा राजस्थान इथून गेलेली होती, सगळे सरकार त्यांचे कोसळले। म्हणजे अशा प्रकारचा काउंटर इफेक्ट होत आहे। अहमदनगरला जेव्हा राहुल गांधी होते महाराष्ट्रामध्ये, तर यांचे ते अतिशय महत्त्वाचे नेते भारतीय जनता पक्षामध्ये निवडून आले। यांचे एक चांगले प्रवक्ते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं राहुल गांधी जिथे यात्रा काढते तिथे सरकार पडतं। वाघमारे लाखे पाटील नावाचे त्यांचे प्रवक्ते ते देखील भारतीय जनता पक्ष आपलं शिवसेनेमध्ये जॉईन झालेले आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय नॉन सिरियस नेतृत्व एकीकडे आणि दुसरं डिसिसिव्ह लिडरशिप याच्यामधला फरक आहे। वाघमारे उत्तर देतील त्यावर। काय बघा, सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की मागचा 2019चा जर तुम्ही लोकसभेचा तुम्ही सगळे आकडेवारी बघितली आपण, तर त्यावेळी संपूर्णपणे भारतीय जनता पार्टी टॉप गिअरमध्ये होती। सर्जिकल स्ट्राईक म्हणा, सगळ्या गोष्टी तिकडे झाल्या होत्या, आणि अगदी पैकीच्या पैकी सगळं पुढे चाललेलं। पहिल्यांदाच 2014 नंतरच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे लोकांनी सांगितलं 5 वर्ष आहेत, अजून 5 वर्ष देऊया, आणि सर्जिकल स्ट्राईक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या। त्याच्यामुळे लोक अगदी आनंदात होती, आणि त्यावेळी मॅक्झिमम सीट्स भारतीय जनता पार्टीला मिळाल्या त्या 303 सीट होत्या, म्हणजे एकदम टॉप। आता याच्यानंतर याच्या पुढे 390 मिळायला गेल्या 5 वर्षामध्ये असं काही एकदम मोठं काही घडलेलं नाही आहे। याच्या व्यतिरिक्त याच्या उलट जर तुम्ही बघाल तर महागाईनी कळस घातलाय, बेरोजगारी वाढलेली आहे। हे सगळे मुद्दे आहेतच वाघमारे काय सर। झालं तुम्हाला सांगतो की तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही टॉप गिअर मध्ये 303 सीट्स घेतल्यात। आताच्या काळामध्ये जो निगेटिव्हिटी आहे त्याच्याने अगदी 4% जरी डेव्हिएशन झालं 4%, तरी भारतीय जनता पार्टीच्या सीट या 225 तर त्या 230 पर्यंत येतात। 4% डेव्हिएशन झालं तर, फक्त 4%। त्याच्यामुळे जे ओपिनियन पोल आहेत, आमचं असं मत आहे, आम्ही असं म्हणत नाही तुमचं पोल चुकीचं आहे, पण जे डेव्हिएशन 4%चं जरी झालं, आणि 4%चं डेव्हिएशन होऊ शकतं कारण तेवढी निगेटिव्हिटी आता तयार झालेली आहे। लोकांनी चान्स देऊन बघितला, लोक नाराज आहेत, आणि त्या 4%च्या डेव्हिएशनमुळे भारतीय जनता पार्टी 225 ते 230 याच्यामध्येच
संपते. निश्चित याच्यापुढे वाघमारे सर, जात तुमचा अंदाज खरा ठरतोय का? हे कळायला देखील फार दिवस उरलेले नाही आहेत. उद्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत, निकालाची तारीख जाहीर होणार आहे. काय नेमका रिझल्ट समोर येतोय ते पुढच्या काही दिवसात, महिन्याभरात आपल्याला कळेलच. श्रीमंत माने सरांकडे मला जायचं आहे. श्रीमंत माने सर, 10 वर्ष झालं कंटिन्यू मोदी सरकार आहे. या काळामध्ये मणिपूरचा मुद्दा असेल, महागाई असेल, शेतकऱ्यांची आंदोलनं असतील, पैलवानांचा मुद्दा असेल, इतर अनेक गोष्टी झालेल्या असतील, निगेटिव्ह फोडाफोडीचं राजकारण असेल, या सगळ्यांवरती हिंदुत्व, राम मंदिर, CAA सोबतच नारी शक्ती वंदन हे सगळं वरचढ ठरलंय असं म्हणायचं, हा ओपिनियन पोलचा अंदाज बघता? हा, मी मगापासून 6 वाजल्यापासून ओपिनियन पोलचा आपण स्टेट वाईज आपण सगळी चर्चा करत आलो. मध्ये थोडा वेळ नव्हतो मी, पण मला असं वाटतं की हा ओपिनियन पोल जो आहे तो थोडासा फार स्ट्रेच केलेला झालेला दिसतो आहे. इतकी एकतर्फी ही निवडणूक राहणार नाही असं माझं वैयक्तिक आकलन आहे. त्याची काही कारणं आहेत. नंबर 1, 10 वर्षामध्ये केलेला जो कारभार आहे त्या कारभारावरती लोक मतदान करतील. त्याच्यामधले जे मुद्दे आहेत, बघा ज्याची चर्चा झाली, काही भ्रष्टाचाराच्या संदर्भातले कुठलाही आरोप नाही वगैरे जे आहे, तर हे एका बाजूला आहे. आणि दुसऱ्या बाजूला देशातली बेरोजगारी हा खूप मोठा मुद्दा आहे. आणि त्यावरती तुम्ही पाहिलं असेल की 2019च्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदी हे प्रामुख्यानं फर्स्ट टाइम वोटर्सना अपील करत होते. सेकंड टाइम थर्ड टाइम वाल्यांना करत नव्हते. त्याचं कारण असं आहे की तो जो सेकंड टाइम थर्ड टाइम वाला जो आहे तो जॉब मार्केटमध्ये येतो आणि तो थोडासा फ्रस्ट्रेट आहे. नंबर 1. त्याला जोडूनच आता आपल्या कोरोना नंतरची आपली इकॉनॉमिक सिच्युएशन आणि प्रत्येकाचं जे किचन बजेट आहे, त्याचं जे घरचं बजेट आहे ते जे कोलमडलेलं आहे ते अजूनही रुळावर आलेलं नाही. आणि मग त्याला महागाईसारखे मुद्दे, बाकी सगळ्या गोष्टी त्याच्याशी आहेत. त्याच्या पुढे जाऊन हा जो नॉर्थ साऊथ जो डिवाइड आहे तो मला असं वाटतं की भाजप समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज जे आहे हे नॉर्थ साऊथ डिवाइड हा आहे. कारण साऊथमध्ये कर्नाटकचा अपवाद, मगाशी आपण कर्नाटक बद्दल चर्चा केली होती, कर्नाटकचा जर अपवाद सोडला तर बाकी राज्यांमधून तितकासा पाठिंबा भाजपला मिळत नाहीये. आणि एक गोष्ट आणखी आपण लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे 200च्या आसपास जागा अशा आहेत की गेल्या 3 निवडणुकांमध्ये कधी ना कधी भाजप ते हारले, किंवा त्यातल्या 150च्या आसपासच्या जागा आहेत त्या भाजप सतत हारत आलेली आहे. या ज्या 200 जागा आहेत हे भाजपच्या समोरचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि आता RSS पासून तर भाजपपर्यंत सगळ्या त्यांच्या संघटना या 200 जागांवरती कॉन्सन्ट्रेट करतायत. त्यांना असा विश्वास आहे की जे सॅच्युरेशन नॉर्थ इंडियामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात याच्यामध्ये भाजपच्या विजयाचं जे सॅच्युरेशन 2019 मध्ये दिसलं, त्याच्यात जी कमतरता येईल त्याच्यामधल्या 2, 4, 6 जागा किंवा ही जी इंडिया आघाडी आली आहे ते एकत्र आल्यामुळे काही जो काही फटका बसेल तो या 200 जागांमधून आपण भरून काढू शकू, म्हणजे आपण 300च्या आसपास येऊ अशा पद्धतीचं आकलन भाजपच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ही फाईट इतकी एकतर्फी नाही आहे ही. आणि अजून त्याला आहे की आता अगदी इलेक्ट्रॉल बॉन्ड सारखा विषय समोर आलेला आहे. CAAचे नेमके काय परिणाम होतात हे इलेक्शनमध्ये आपल्याला दिसेल. CAA जिथं क्रुशियल इश्यू आहे असा नॉर्थ ईस्ट मधला किंवा बॉर्डरिंग एरिया मधला जो भाग असेल, बंगाल मधला भाग असेल, तिथं भाजप आणि तिथले लोकल पार्टीज अशी लढाई आहे. आणि त्याचं वोट कन्सॉलिडेशन जे आहे ते कुठल्या बाजूला होतं याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. मग त्यामुळं मला असं वाटतं की हा जो भाजपचा एकतर्फी जो प्रभाव आहे तो असा नॉर्थ इंडियाचा, उत्तर भारताचा जो ज्याला आपण काऊ बेल्ट किंवा हिंदी पट्टा म्हणतो, हा बेल्ट साऊथ कडचा भाजपला फारसं ऍक्सेप्ट न करणारा बेल्ट आणि नॉर्थ ईस्टचा भाग हे डिसाइडिंग असतील. आणखी एक फॅक्टर याच्यामधला जो आहे जो प्रामुख्याने साऊथ नॉर्थच्या अनुषंगाने, एक वाक्यात फक्त संपवतो मी, ते दक्षिणेकडच्या राज्यांनी वेगवेगळे सोशल इंडिकेटर सांभाळून आपला जो विकास केलाय, लोकसंख्येला जो आवर घातलाय, तो त्याच्यामुळं उत्तर भारतामध्ये या अंत्योदयासारख्या योजना किंवा फ्री रेशनिंग सारख्या योजना राबवण्यासाठी सरकारकडे पैसा येतो, त्याचा टॅक्स आम्ही भरतो, असं एक फिलिंग साऊथ इंडियामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि हे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक महत्वाचा मुद्दा ठरेल की ज्याच्यावरती या पुढचं सरकार कोणाचं असेल हे ठरेल.
निश्चित हाच मुद्दा घेऊन मला व्यंकटेश केसरी सर आणि नंतर मृणालिनी मॅम यांच्याकडे जायचं आहे. सुरुवातीला केसरी सर, जे श्रीमंत माने यांना वाटते तसंच आपलं मत आहे का की मोदी की गॅरंटी यावेळी जसे ओपिनियन पोलचा अंदाज सांगतोय तशीच असेल? असे की म्हणजे कोणाचं काय मत याच्यापेक्षा यावर बोलण्यापेक्षा हे मिक्स्ड इलेक्शन राहणार आहे. कारण मोदी यांचा झंझावात असता तर मग घरगुती गॅसच्या किमती कमी झाल्या नसत्या, 80 कोटी लोकांना जे फूड सिक्युरिटी आहे ती दिली नसती. त्याच्यानंतर म्हणजे एकीकडे सॉफ्ट आपण देतो आपण आणि त्या आधारे मतपेटी मजबूत करतो, दुसरीकडे आपण राम मंदिराचा मुद्दा घेतो, तिसरीकडे सांस्कृतिक राष्ट्रवाद घेतो. असं करत असताना हा मोठा 140 कोटी लोकांचा देश आहे. इथे दक्षिण जो भारत आहे तो एका पद्धतीने विचार करतो, उत्तर भारत दुसऱ्या पद्धतीने विचार करतो. भाजपपुरतं बोलायचं झालं तर भाजपकडे दक्षिणेतला मोठा चेहरा नाही आहे, त्यांचा चेहरा आहे तो उत्तरेतला आहे. आणि उत्तरेमध्ये आज त्यांच्यासमोर कोणी नाही असं गृहीत जरी धरलं तर उत्तर भारतामध्ये मध्यमवर्गच नाही आहे. म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये हे मध्यम वर्ग नसल्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण आणि जाती समीकरण या आधारे सगळा खेळ खेळला जातो. आणि महत्वाचं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये मतदान कुणाच्या नावावरती आहे, पक्षाच्या नावावरती आहे, पंतप्रधानाच्या नावावरती आहे, उमेदवाराच्या नावावरती आहे का विचारसरणीच्या नावावरती आहे, ह्याचा क्लॅरिटी आलेली नाहीये लोकांसमोर. ठीक आहे, विरोधी पक्ष नाही आहे, परंतु विरोधी पक्ष नाही याचा अर्थ समर्थ पर्याय निर्माण होत नाहीत असं नाही आहे. 77 साली विरोधी पक्ष दिसतही नव्हता. 1979 साली व्हीपी सिंग असताना सुद्धा त्यांना बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यामुळे हे पोस्ट पोल इलेक्शन्स, पोस्ट पोल अलायन्सेस अँड प्री पोल अलायन्सेस हा एक वेगळा भाग आहे. त्यामुळे कुठल्याही एका मुद्द्यावरती, एका नेत्यावरती, एका पक्षावरती अशा निवडणुका होत नाहीत. महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर मोदी यांचा झंझावात असता तर मग हे दोन पक्ष का फुडले काही कळायचा मार्ग नाही आहे. कारण बीजेपी मोठी आहे, त्याच्यानंतर घराणेशाही म्हणतात. मग घराणेशाही असेल तर मग तिकडे चंद्रबाबू नायडूशी अलायन्स केला, तिकडे बिजू जनता दलाशी दोस्ती केली ओरिसामध्ये, त्याच्यानंतर कर्नाटकामध्ये देवेगौडा यांच्यावर अलायन्स केला, ज्या कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवरती आला होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजित पवार आहेत आणि भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा त्यांनी घराणेशाही तुम्ही देता, त्याचं सांगड कशी घालणार आहे भारतीय जनता पक्ष? नक्कीच केसरी सर, तुमचा मुद्दा पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. माफ करा, आपली वेळ संपलेली आहे. अगदी फायनल कमेंट घेण्यासाठी मी मृणालिनी मॅम यांच्याकडे जाते. खरंच हे आकडे आहे तसेच आपल्याला रिझल्टमध्ये दिसतील. मोदी की गॅरंटी चालेल की 10 वर्षाचा सगळा कारभार बघून जनता मतदान करेल? ओपिनियन पोल जनतेचा कल दाखवतातच असं नाही, आजवर ते वेळोवेळी स्पष्ट झालंय. पण ही आकडेवारी गृहीत धरून जर मला यावर कमेंट करायची असेल तर मी म्हणेन की काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. एक तर मोदींचं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाकडे असलेली खूप मोठी इलेक्शन मशिनरी, राम मंदिरासारखं आंदोलन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेलफेअर स्कीम्स, यामुळे मोदी हा पर्याय आहे असं जनतेला वाटायला लागलं आहे. इलेक्शन बॉन्ड वगैरे यासारखे गोष्टी फरक पाडतील, पण तो फरक निग्लिजिबल असेल. त्यामुळे राहुल गांधी यांनी उत्तम सुरुवात करत पर्याय उभा करायचा जरी धडपड सुरू ठेवलेली असली तरी ती धडपड त्यांना निवडणूक जिंकवून देण्या इतकी नाही. इंडिया आघाडी ज्या रीतीने विरत गेली, कन्व्हिनर असलेले नितीश कुमार ज्याप्रमाणे भाजपमध्ये जाऊन बसले, त्यामुळे जनतेच्या मनात असलेल्या पर्यायाबद्दलच्या आशा देखील कदाचित कमी कमी होऊ लागल्या. आज भाजपची जी शक्तीस्थळं आहेत ती योग्य आहेत का बरोबर आहेत त्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. त्याला समांतर किंवा त्याला धक्का देणारं काही नवीन येत नसल्यामुळे मोदींना स्पष्ट बहुमत मिळू शकेल. ते खरंच तुमच्या सर्वेप्रमाणे 390 म्हणजे 400 पारपर्यंत पोचतील का याच्याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे. पण ते होणारच नाही असं मी अजिबात म्हणत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की हे बहुमताचे आकडे आहेत ते बऱ्यापैकी जसंच्या तसे येऊ शकतात. माझ्या मते भारताला प्रत्येक गोष्टीत एक नायक लागतो. कथानकाचा हिरो सध्या मोदी आहेत. त्यांना पर्याय देणारं दुसरं कोणीही समांतर काही उभं राहू शकत नसल्यामुळे
ही आकडेवारी प्रत्यक्षात येण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त आहे. तेव्हा मोदींना एक सक्षम पर्याय इंडिया आघाडी देऊ शकली नाही. इंडिया आघाडीची वीण सुरुवातीला नितीश कुमारांनी उसवली आणि त्यानंतर इंडिया आघाडी ही विरळ होत गेली. जरी राहुल गांधींनी पदयात्रा काढली, भारत जोडो यात्रा 2-2 वेळा केली, आता परवा त्यांची मुंबईत सभा आहे, त्याचा काही जलवा दिसतो की खरंच मोदींची गॅरंटीच देशभरात चालते. याचा चित्र पुढच्या महिन्याभरात क्लिअर होणारच आहे. उद्या निवडणुकांच्या तारखा लोकसभेच्या जाहीर होत आहेत आणि महिन्याभरात निवडणुका होऊन निकाल हाती येतील. तेव्हा हे ओपिनियन पोल खरंच खरे ठरले. मोदी की गॅरंटी चालली की भारत जोडो यात्रा यशस्वी ठरली, ती कितपत यशस्वी ठरली हे आकड्यांवरून महिन्याभरात स्पष्ट होईलच. तुर्तास या चर्चेसाठी या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, आपली मतं मांडली, त्या सगळ्यांचे आभार. झी 24 तासच्या या चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसोबत लगेच परत येतोय. बघत रहा झी 24 तास.